नमस्कार. आज आपण 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 7वा, ज्ञान विज्ञान योग. परमात्म्याच्या निर्गुण निराकार तत्वाच्या प्रभाव व महात्म्य इत्यादींच्या रहस्यासह त्याला पूर्णपणे जाणून घेणे याचे नाव ज्ञान होय. आणि सगुण निराकार व साकार तत्वांच्या लीला, रहस्य, महत्व, गुण व प्रभाव इत्यादींच्या पूर्ण ज्ञानाचे नाव विज्ञान होय. या ज्ञान व विज्ञानासह भगवंतांच्या स्वरूपाला जाणणे म्हणजेच समग्र भगवंताला जाणणे होय. या अध्यायात भगवंताच्या समग्र स्वरूपाचे आणि ते जाणणाऱ्या अधिकारी पुरुषांचे व साधनांचे वर्णन आहे. म्हणून या अध्यायाचे नाव ज्ञान विज्ञान योग असे ठेवले आहे. आता आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. 6व्या अध्यायातील शेवटच्या श्लोकात भगवंतांनी सांगितले आहे की अंतरात्म्याला माझ्यामध्ये लावून जो श्रद्धेने व प्रेमाने मला भजतो तो सर्व प्रकारच्या योग्यांमध्ये उत्तम योगी होय. परंतु भगवंतांचे स्वरूप, गुण आणि प्रभाव हे जोपर्यंत मनुष्य जाणू शकत नाही तोपर्यंत त्याच्याकडून अंतरात्म्याचे द्वारा निरंतर भजन होणे फार कठीण आहे. तसेच भजनाचा प्रकार जाणण्याचीही गरज आहे. म्हणून भगवंत आता आपले गुण व प्रभाव यांसह समग्र स्वरूपाचे आणि विविध प्रकारांनी युक्त अशा भक्तियोगाचे वर्णन करण्यासाठी 7व्या अध्यायाचा प्रारंभ करतात. ते प्रथमतः पहिल्या 2 श्लोकात अर्जुनाला सावधपणे ऐकण्याची प्रेरणा देत ज्ञान विज्ञान सांगण्याची प्रतिज्ञा करीत आहेत. श्लोक पहिला. श्री भगवानुवाच मय्यासक्तमनः पार्थ योगैर्युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं माय यथा ज्ञास्यसि तच्छृणु. श्लोकाचा अर्थ. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योगयुक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निसंशयपणे जाणशील ते ऐक. या लोकीच्या व परलोकीच्या कोणत्याही भोगाबद्दल ज्याच्या मनात जरा सुद्धा थोडीशीही आसक्ती उरलेली नाही व ज्याचे मन सर्व बाजूंनी निरासक्त होऊन एकमात्र परमप्रेमास्पद सर्व गुणसंपन्न अशा परमेश्वरामध्ये इतके अधिक आसक्त झालेले आहे की पाण्याच्या जराशा वियोगामुळे फार व्याकुळ होणाऱ्या माशाप्रमाणे जो क्षणभरही भगवंताचा वियोग व त्याचे विस्मरण सहन करू शकत नाही त्याला भगवंत मय्यासक्त मना असे म्हणत आहेत. जो पुरुष जगातील सर्व आश्रयांचा त्याग करून सर्व आशा व सर्व विश्वास यांच्याकडे पाठ फिरवून एकमात्र भगवंतांवरच अवलंबून राहतो आणि सर्व शक्तिमान अशा भगवंतालाच परमाश्रय व परमगती असे जाणून जो एकमात्र त्याच्याच विश्वासावर कायमचा निश्चिंत झालेला आहे त्याला भगवंत मदाश्रयः असे म्हणत आहेत. येथे भक्तियोगाचे प्रकरण आहे. म्हणून मनाला व बुद्धीला अचल भावनेने भगवंतांमध्ये स्थिर करून नित्यनिरंतर श्रद्धापूर्वक व प्रेमपूर्वक त्यांचे चिंतन करणे हाच योगयुंजन याचा आशय आहे. भगवंत एवढाच आणि इतकाच आहे असे सांगता येत नाही. अनंत कोटी ब्रह्मांडे त्याच्यामध्ये भरलेली आहेत.
हे सर्व त्याचेच स्वरूप आहे. या ब्रह्मांडांमध्ये आणि त्याच्या पलीकडे जे काही आहे ते सर्व भगवंतांतच आहे. तो नित्य आहे, सत्य आहे, सनातन आहे, सर्व गुण संपन्न आहे, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, सर्वाधार व सर्वरूप आहे. तो स्वतःच आपल्या योगमायेने जगाच्या रूपात प्रकट होतो. वस्तुतः त्याच्याशिवाय दुसरे काहीच नाही. व्यक्त, अव्यक्त व सगुण निर्गुण हे सर्व तोच आहे. अशा प्रकारे त्या भगवंतांचे स्वरूप निभ्रांतपणे व असंदिग्धपणे समजून घेणे म्हणजेच समग्र भगवंताला संशयरहित होऊन जाणणे होय. अशा प्रकारे आज आपण पहिल्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.